भरपूर भाज्यांनी भरलेले आणि ते पण गव्हाच्या पिठापासून मस्त हेल्दी आणि चायनीजवाल्यांपेक्षा सुद्धा टेस्टी असे आज आपण मस्त व्हेज मोमोज बघणार आहोत। मस्त सगळ्या भाज्या मी यामध्ये वापरले आणि मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून मऊ लुसलुशीत हे मोमोज बनवलेत। गव्हाच्या पिठाची कणिक कशी मळायची, त्यामध्ये काय टाकायचे जेणेकरून हे कडक होणार नाही। किती वेळ 2 तास सुद्धा तुम्ही यांना असे राहू दिले तरी हे कडक होणार नाही, एवढे छान मऊ लुसलुशीत हे मोमोज बनून तयार होते। चला मग बनवूया मस्त या पद्धतीचे मोमोज। हाय ना छान मस्त, आणि त्यामधलं हे स्टफिंगचं बॅटर तर अप्रतिम, चायनीजवाल्यांपेक्षा सुद्धा टेस्टी। चला मग बनवूया मोमोज। त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ घेतले 2 कप। आपलं घरातलं रेग्युलर चपातीचं जे पीठ असतं तेच आपल्याला वापरायचं। मीठ टाकले मी 1 टीस्पून आणि इथं 1 टीस्पून मी इथं तेल टाकून घेतले, म्हणजे तेलाचं मोहन आपल्याला लावायचं। आता हे तेल आणि मीठ पूर्ण कणकेमध्ये मळून घ्यायचं। तेल टाकल्यामुळे मस्त मऊ हे राहतील आणि मीठ जोवर यामध्ये टाकलंय मस्त याला नरमपणा राहील। मग आता थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकत जायचं, पण हा डो बनवताना कधी पण टाईट बनवा, म्हणजे घट्ट असा हा डो बनवा। हे बघा मी मस्त घट्ट असा डो बनवून घेतला आहे। आता वरून तेल लावून घेतलं आणि आता याला आपण साईडला ठेवून देणार आहे। तोवर आपण आता मस्त स्टफिंगचं बॅटर बनवून घेऊया। मी याला साईडला ठेवून दिलं। इथं कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलंय। 7 ते 8 लसणच्या पाकळ्या आणि 2 इंच मी असा अद्रकचा तुकडा घेतला होता आणि असं आपल्याला कट करून वापरायची, पेस्ट नाही वापरायची। कधी पण चायनीज वस्तू बनवताना पेस्ट नाही वापरायची, असे कट केलेले वापरा, म्हणजे दाताखाली मस्त क्रंच यांचा येतो। मग त्यानंतर एक छोटा कांदा मी कट करून घेतला होता, तो पण इथं टाकून घेतलाय। तो परतल्यानंतर इथं मी गाजर घेतला किसलेला। गाजर कधी पण किसलेला घ्या, कारण हा जर जास्त आपण कट केलेला वापरला तर आपले मोमोज तुटतील, म्हणून मी किसून वापरलाय। तो परतल्यानंतर मी इथं पत्ताकोबी घेतलेली, म्हणजे कॅबेज 2 कप एवढी बारीक कापलेली ही पत्ताकोबी घेतली। हिला पण मस्त परतून घ्यायची। आपल्याला याला जास्त शिजवायचं नाहीये, फक्त यातला थोडा ओलसरपणा येईल तेवढंच आपल्याला याला वाफ द्यायची फक्त, बस। म्हणजे यांचा क्रंचपणा आपल्याला घालवायचा नाहीये। आता यामध्ये मी विनेगर टाकलं 1 चमचा, सोया सॉस टाकलंय 1 चमचा, रेड चिली सॉस टाकलाय यामध्ये 1 चमचा, आणि त्यामध्ये इथं मी ब्लॅक पेपर टाकले अर्धा चमचा, म्हणजे मिरे जे असतात त्याची पावडर करून मी इथं अर्धा चमचा ती टाकून घेतली। आता याला मस्त हे बॅटर हाय फ्लेमवर आपल्याला 2 मिनिटासाठी परतायचं, म्हणजे सॉस यामध्ये पूर्ण मुरेल आणि हे बॅटर आपलं पूर्ण कोरडं होईल। तोवर हे छान कोरडं झालंय, मी याला प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा प्लेटमध्ये काढल्यानंतर हे गार झाल्यावर आपल्याला मीठ टाकायचं। हे बघा, कारण मीठ नंतर यामुळे टाकायचं, कारण आपण जर आधी कढईमध्ये हे मीठ टाकलं असतं तर या भाज्यांनी पूर्ण पाणी सोडलं असतं आणि आपलं स्टफिंगचं बॅटर हे ओलसर झालं असतं। म्हणून कधी पण मीठ नंतर टाका, म्हणजे चव येईल पण ओलसरपणा राहणार नाही। आता आपली कणिक पण छान अशी फर्मंट झाली। हे बघा टाईट मळल्यामुळे ही थोड्या वेळानंतर गव्हाची कणिक ही नरम पडते, म्हणून मळतानाच हिला घट्ट अशी मी मळून घेतली होती आणि आता छान अशी ही झालेली आहे। हिला परत एकदा मी छान अशी मळून घेतली। आता हिचे छोटे छोटे गोळे आपल्याला बनवायचे। मैद्याने जर ही कणिक बनवली तर ही टाईट होते, पण गव्हाची पीठ हे लगेच हे सैल होतं, म्हणून मळताना घट्टच आपल्याला मळायचं। नंतर मी एक गोळा घेतला आहे, थोडं गव्हाचं पीठ लावायचं आणि मस्त एक छोटी पुरीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं। लाटताना लक्षात ठेवा ट्रान्सफर लाटायची आपल्याला, मस्त म्हणजे ट्रान्सफर म्हणजे एकदम पातळ लाटून घ्यायची आहे आणि असं साईडने आपल्याला पाणी लावून घ्यायचं याला। हे बघा असं लावल्यानंतर आता हे जे स्टफिंगचं बॅटर आपण बनवलंय ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं। जेवढं जास्त होईल तेवढं तुम्ही वापरू शकतात। मी 2 चमचे एवढं टाकून घेतलंय। हे बघा अशा पद्धतीने आता याला आपल्याला मस्त एक एक करत अशा प्लेट टाकत जायचे। ज्या पद्धतीने आपण हे बनवतो मोदक बनवतो त्याच पद्धतीने याला पण बनवत जायचं। हे बघा मोदकासारखे मस्त मी प्लेटा टाकत घेतली आहे आणि याला लगेच आपल्याला वरती असं दाबत जायचं। सेम मोदकासारखा याला आकार तुम्ही देऊ शकतात। मी 3 ते 4 पद्धतीचे हे मोमोजचे शेप तुम्हाला सांगितलेले, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। हा एक पद्धतीचा मी करून दाखवलाय। परत मी अजून तुम्हाला दुसरा दाखवते। सेम तशीच एक पुरी लाटून घेतली, थोडं साईडला आपल्याला पाणी लावायचं आहे। आता यामध्ये स्टफिंग करून घ्यायचं आहे आपल्याला, जे आपण स्टफिंगचं बॅटर बनवलं होतं ते। आणि आता हे बघा दोघं कळा आपल्याला अशा बंद करायचे। मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा मस्त असं हा पेला मी असं जोडून घेतलंय, यामधली पूर्ण हवा सुद्धा काढून घ्यायची। आता दोघं कोपऱ्यांना असं आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचं,
म्हणजे हे चिपकवायला सोपं जाईल. हे बघा अशा पद्धतीने चिपकवलेले दोघं टोक जोडल्यानंतर किती सुंदर आकार आला यांना. आहे ना छान, मस्त, दिसायला पण सुंदर. ह्या बघा दुसरा हा करून दाखवला. परत मी अजून तिसरी मोमोची तुम्हाला दाखवते की कसा बनवायचा. तुम्हाला जो शेप आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकतात. याला पण एक पुरी लाटून घेतली, थोडं पाणी लावून घ्यायचं आणि मस्त 2 चमचे एवढं स्टफिंगचं बॅटर मी टाकून घेतलं. आता याला परत आपल्याला असं जोडायचं आहे परत, आणि याला मस्त एक एक करत अशा प्लेट टाकायचे. नवीन नवीन पद्धतीचे हे मोमोज असतात. पद्धतीचे म्हणजे याला वेगवेगळे शेप दिलेले असतात. हे बघा असे आपल्याला प्लेट टाकत जायचे. किती छान लांबट हा मोमोज बनून तयार झालाय. हे सगळे मी मोमोज बनवून घेते. आता हा परत एक मी मोदकासारखा बनवून घेतला आणि याला असं वर फिरवला, म्हणजे वरचा गोळा काढला आणि चिपकून घेतला. मस्त मी तुम्हाला दाखवले ना 4 पद्धतीचे हे मोमोचे डिझाईन. आता इथं मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं आणि मध्ये एक रिंग ठेवली आणि ही मोमोची प्लेट ठेवायची आणि 7 ते 8 मिनिटासाठी याला स्टीम करून घ्यायची. 8 मिनिटं झाले. आता बघूया, हात लावून बघायचं, म्हणजे हाताला थोडं पण नाही चिपकते, म्हणजे आपले मोमोज परफेक्ट शिजून तयार झाले. हे बघा मी सगळे मोमोज शिजून घेतलेले आहेत. मी इथं प्लेट लावण्यासाठी घेते. कलर तर खूप सुंदर आणि हाताला चिपकत नाही, म्हणजे छान अशी हे शिजून तयार झाले. ही एक ट्रिक असते मोमोज शिजले का नाही ते बघण्याची. त्यासोबत मोमोची चटणीसुद्धा तुम्ही करू शकतात, नाहीतर मग आपलं टोमॅटो सॉससुद्धा वापरू शकतात. वाव, दिसायला किती सुंदर, घरच्या घरी गरमागरम ठेलेवाल्यापेक्षा सुद्धा मस्त चविष्ट आपले हे मोमोज बनून तयार होतात. मन भरेल एवढे छान हे मोमोज मी तयार केले. मुलांसाठी हेल्दी, मस्त, टेस्टी गव्हाच्या पिठापासून हे मोमोज बनून तयार झाले. माझ्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी ट्रिक वापरून मी ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहते. म्हणून चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचं. आणि माझ्या चॅनलवर रोज नवीन व्हिडिओ शॉर्ट, लॉंग येत राहतात. चला मग अशाच नवीन व्हिडिओ